नमस्कार मित्रांनो, पोटात गेलेलं विष एकाच व्यक्तीला मारतं, परंतु कानात गेलेलं विष अनेकांना मारतं। प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला जास्त किंमत देत नसतात। लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं, परंतु हे देखील सत्य आहे की त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं करावं हे त्यांना मान्य नसतं। लोकांना ऐकू जाण्यासाठी आपला आवाज उंच करू नका, आपले व्यक्तिमत्व एवढे उंच करा की लोक तुमचा आवाज ऐकण्यासाठी आतुर होतील। मित्रांनो, बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची नाही, कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांमुळे नाही। आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची इच्छा झाली पाहिजे। तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकलात नाहीत तर मोठी गोष्ट नाही, परंतु तुमच्याजवळ कोणतेही ध्येय नाही ही गंभीर समस्या आहे। समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं, नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो। प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचं बोलणं मनावर घेत नाही, पण समोरचा आपण शांत बसल्याचा गैरफायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे। कोणाचीही प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसला तर आयुष्यभर रडत बसावं लागेल। जो जसा वागतो त्याच्याशी तसं वागायलाच हवं। विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं, आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो। जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या, कारण बदनामी तेच लोक करतात जे आपली बराबरी कधीच करू शकत नाही। कोण हसवून गेलं, कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नाही, अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसून गेलं हे महत्त्वाचं आहे। माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो। माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागते। कोणाला ओळखायचं असेल तर त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा, लगेच कोण कसं आहे ते समजेल। मित्रांनो, जीवनात कोणताही खेळ खेळा, परंतु कोणाच्या आयुष्याशी, भविष्याशी आणि भावनांशी कधीच खेळू नका। माणुसकीचं नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो। अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।